या मुलाखतीचे प्रायोजक आहे मस्फिट न्यूट्रिशन. गेट मोर साइज अँड स्ट्रेंथ. मस्फिट न्यूट्रिशन या नामांकित ब्रँडच्या ऑर्डर किंवा डीलरशिपसाठी आजच संपर्क साधा. संपर्कासाठी मोबाईल नंबर आहे 70383 87638. सह प्रायोजक बट्रेला. बी हेल्दी बी स्ट्रॉंग. बट्रेला या पीनट बटर ब्रँडच्या ऑर्डर किंवा डीलरशिपसाठी त्वरित संपर्क साधा. संपर्कासाठी मोबाईल नंबर आहे 74 482 33 004. नमस्कार फिटनेस प्रेमींनो, मी ईश्वर ठाकरे. ईश्वर ठाकरे's फिटनेस मंत्रा या आपल्या हक्काच्या आणि आवडत्या YouTube चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. आणि हो, अजून ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर आज नेहमीप्रमाणे एक नवीन शरीर सौष्ठवपटू मी तुमच्या समोर घेऊन आलोय. तर त्यांची कहाणी आज आपण ऐकणार आहोत. निसार खान, नाशिककर असलेले निसार खान यांचं वय सध्या 62 म्हणजे 62 इतकं सुरू आहे. त्यांनी संपूर्ण जीवन हे आपलं बॉडी बिल्डिंग क्षेत्राला समर्पित केलं. अजून सुद्धा ते बॉडी बिल्डिंग स्पर्धांमध्ये हिरिरीने भाग घेतात आणि यश संपादन करण्याचा ते प्रयत्न करतायत. निसार सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही फार तरुण दिसताय अजून पण खूप. थँक्यू सर. सर, किती वय आहे तुमचं? सर, माझं वय 62. हो, बरं. आणि एकदा तुमचा बायसेप फ्लेक्स करा बरं. अरे वा, क्या बात आहे. कितीदा असेल निसार सर? अंदाज नाही सर. बर, आता तुम्ही तुमचं वय सांगितलं 62. खूप एक तरुणाला लाजवेल अशी तुमची ही शरीरयष्टी आहे. मला बघून पण खूप आश्चर्यचकित वाटते सर, कारण मी आतापर्यंत जेवढ्या काही बॉडी बिल्डर्सचे मुलाखती घेतल्या त्यात सर्वात जास्त वयाचे बॉडी बिल्डर तुम्ही पहिले आहात. म्हणजे माझा YouTube चॅनल चालू केल्यापासून. धन्यवाद. निसार सर, एक तुमची संपूर्ण स्टोरी आज आपल्याला ऐकायची आहे. माझे जे काही सबस्क्रायबर्स आहे, व्ह्युअर्स आहे, मित्र परिवार आहे, तुमचे मित्र आहे, त्यांना आज तुमची स्टोरी ही ऐकायची आहे. हो. तर निसार सर, मला सांगा, एक व्यायामाची तुम्हाला आवड कशी लागली? ऍक्च्युली सर, मी आय एम फ्रॉम मनमाड. बर, मनमाड, नाशिक जिल्हा. हा, नाशिक जिल्हा. 15 वर्षापूर्वी मी मनमाडला आपला साधारण व्यायाम करायचो. तेव्हा काही टेक्निक नव्हती एवढी, प्रोटीन वगैरे आमकडून. तर मी सुरुवात केली. नाशिकचे देवळाली की आमचे सॅमसन जोसेफ म्हणून एक बॉडी बिल्डर होते तरुण. त्यांना बघून मला उत्साह आला. कारण ते मनमाडला आल्यावर टायटल तेच घेऊन जायचे, गोल्ड मेडल त्यांचाच राहायचा. म्हटलं आपल्याला अशी बॉडी होईल का? मग मला श्रीराम जाधव म्हणून माझे गुरु होते मनमाडला, त्यांनी मला उत्साह दिला. तर निसार खान, तुम्ही 7 पोजेस असे असतात, बॉडी बिल्डिंगचे रूल असे असतात. त्यांनी बिचाऱ्यांनी शिकवलं मला. आणि माझे गुरु येते जुने. तर पहिली स्पर्धा मी मनमाड प्लेस मारला होता त्यांच्या म्हणण्यानुसार. 1991 मध्ये. खूप जुनी गोष्ट आहे. हो. मग त्याच्यानंतर हिंदुस्थान पेट्रोलियम मनमाडला जे पाणीवाडीला, पाणीवाडी, तिथं काही साहेब होते बाहेरचे, बँगलोरचे, इकडचे. तर साखरे साहेब म्हणून ते होते. मी त्यांच्याकडे काय कामानिमित्त जायचो. तर ते माझे बायसेप पाहिजे. सर, आप वर्कआउट करते हो? बोला हाँ सर, हमारे भी जिम में आके हमको आप ट्रेनिंग दे सकते? मग मी म्हटलं हो, देईन सर. तर काहीतरी 2-3 महिने त्यांची ट्रेनिंग मी घेतली. अरे वा, मनमाडला. हा, ते चांगले दिसायला लागले. ते सुट्टीला गेले तर घरी त्यांची कौतुक झाली, वाह झाली. पण त्यांनी मला येऊन काही पैसे दिले आणि म्हणे, सर तुम्ही मोठ्या सिटीला जा, नाशिक, पुणे, तिथं जास्त तुम्हाला पैसा भेटेल किंवा प्रोग्रेस होईल.
मग ते ऐकून मी 15 वर्षापूर्वी नाशिक धरलं. नाशिकला एक छोटी जिमला आलो, तेडके कॉलनीमध्ये. तिथं शैलेश कुटे म्हणून मानकरी आहे, त्यांनी मला पाहिलं आणि मला त्यांनी इंडोरा फिटनेस त्यांचं जिमचं नाव तिथं मला लावलं. मग तिथं नाव करता करता मी तिथं काही कोकणी लोक यायचे, ते म्हणे आप याचं करो, आप गोल जिम में जाओ. मग मी गोल जिमला आलो तर आमचे राजेश गिरमे सर ते म्हणे आपका एज तो इतना आहे. मला सर असू द्या, मी मेहनत करत मी काहीतरी काम करून चांगलं दाखवेल तुम्हाला. त्यांनी मला आश्रय दिलं. मग मी गोल जिम मध्येच 2010 मध्ये झोपणं खाणं सगळं काही जिम 24 तास जिम मध्ये. ते बिचारे राजेश गिरमे सर यांनी माझा लई कौतुक केला, लई सपोर्ट पण केला. मग मी हळूहळू नाशिकला 4-5 कॉम्पिटिशन घेतले, विनर पण झालो. आणि 2012 साली बारामतीला पुण्याला शरीर सौष्ठव स्पर्धा होती नॅशनल. मिस्टर इंडिया मध्ये मी मास्टर मध्ये 5वा क्रमांक घेतला. अरे वा, 5वा प्लेस घेतला. आणि मग त्याच्यानंतर आमचे आता सध्या माझे जे गुरु आहे सूरज देशमुख म्हणून, तर त्यांनी पाहिलं म्हणे आप पहिले करते ते अभी भी कम. म्हणलं सर माझं तर वय इतकं आहे, अहो तुम्ही करू शकता. पण त्यांनी उत्साह दिला, त्यांनी माझी ट्रेनिंग चालू केली आणि मला सपोर्ट केला, भरपूर मला साथ दिला. आणि मी यंग जनरेशन मधून तिथं जाऊन सातपूरला तिथं पण मी क्रमांक घेतला. अरे वा, या वयात सुद्धा अशी म्हणजे तुम्ही 30 वर्षापासून तरी असा या क्षेत्रामध्ये. बरं, पण जेव्हा प्रोफेशनली बॉडी बिल्डिंग करायची म्हटली तर निसार सर डाएट हा खूप महत्वाचा असतो. म्हणजे डाएटला लागतो तो खर्च. पण हे सगळं तुम्ही कसं मॅनेज करता? ऍक्च्युली मला कोणाचा सपोर्ट नव्हता. माझे 3 मुली आणि 1 मुलगा छोटे छोटे होते, तो मी मनमाडून सोडून आलो. मग आल्यावर माझी जबाबदारी वाढली. आता चौघांचं लग्न, घरचा खर्च, माझी बॉडी बिल्डिंग कशी होईल. देवाने साथ दिला, माझी काही मेहनत होती, सगळं काही झालं व्यवस्थित. आज तुमच्या समोर बसेल. आता घरी कोण कोण आहे तुमच्या? घरी माझा एकच मुलगा आहे, सुनबाई आहे. मुलाला 6 वर्षाचा मुलगा आहे. बर. आणि सुखी परिवार. क्या बात आहे. पण आताची ही जी शरीरयष्टी बघून नातेवाईकांमध्ये चर्चा होते का? कौतुक होते सर, कौतुक. काय बोलतात ते म्हणतात, आता माझे संबंधी जे आहे, ज्यांची मुलगी मी केली, ज्यांना मुलगी दिली, ते काय कार्य असलं तर ते एकत्र जमते. ते म्हणते यार हा पैसे दिखते हो, हम पैसे दिखते. म्हटलं मी व्यायाम करतो, मी जिम ट्रेनर आहे, तुम्ही व्यापारी माणूस. कौतुक करा. पण मी असं ऐकलं तुम्ही काही काळ बाउन्सरचं सुद्धा काम केलंय? बाउन्सरचं केलं सर, कारण गोल्ड जिमला आल्यानंतर यायचे पहिले मला काही काम नव्हतं, तर मी विशाल बनकरचं ते एक अकादमी होती, त्याच्यात मी काम पण केलं. बरोबर. किती वर्ष केलं तुम्ही? ते 2 वर्ष केलं सर. पण सर तुमच्या डोळ्यात मला पाणी थोडस तरळलेलं दिसत डोळ्यामध्ये, की म्हणजे ही तुम्ही आतापर्यंत जी मेहनत तुम्ही सांगताय की मी एवढे कष्ट घेतले, आज इथपर्यंत तुम्ही ह्या लेवलला येऊन पोहोचले. कष्ट भरपूर केलं, साहजिकच आहे, कारण हे कष्टाचं तुमचं फळ आहे. ही जी शरीरयष्टी आहे ही पैसे देऊन सुद्धा भेटत नाही सर आज. त्याला कारण असं आहे सर का सपोर्ट नव्हता कोणाचा. बरोबर. सपोर्ट नसल्यामुळं हिंमत वाढली. खरी गोष्ट आहे. आणि मी चालू केलं मेहनत. रात्र असो, दिवस असो, बारिश असो, पाऊस असो, काम करत राहिलो. सर पण आजच्या घडीला जर बघितलं गेलं की दारू असेल, सिगरेट असेल, अशा या अंमली पदार्थांवर लोक हजारो रुपये खर्च करतात. बरोबर. पण आता तुम्ही एक फिटनेस ट्रेनर म्हणून जेव्हा कोणाला सप्लिमेंट सजेस्ट करता की तुम्ही सप्लिमेंट घ्या, तुमची बॉडी चांगली, बिलकुल. तर अशा टायमाला लोक म्हणतात की नको, याने साईड इफेक्ट होतात. याबद्दल तुमचं वैयक्तिक मत काय? ऍक्च्युली सर लोकांचं जे म्हणजे ते एक म्हण असते, हात नाही पुरत अंकुर खट्टे. ज्यांना आवड नसते ते असे बोलतात. स्वतः केल्यावर ते समजतं ना त्याच्यात काय फायदा आहे. प्रोटीन हे महत्वाची गोष्ट आहे आणि घेतलंच पाहिजे. याच्याशिवाय बॉडीला प्रोग्रेस होत नाही. प्रोटीन लई गरजेचं असतं. 75% प्रोटीनचं तुम्हाला दिवसभरातून ते इंटेक व्हायलाच पाहिजे. नाही तर तुमची 3-4 तासाची मेहनत काहीच कमवतो, 0. अंदाजे तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही किती स्पर्धा खेळल्या असतील? एक अंदाजे. मी 7-8 केलेले.
बर बर, ओके. आणि सर आता तुम्ही ह्या लेवल पर्यंत येऊन पोहोचले, म्हणजे आता तुम्हाला इथून पण पुढे तुमचं काहीतरी स्वप्न असेल की मोठ्या लेवलला मला खेळायचंय, तर ह्या सगळ्या यशाचं श्रेय तुम्ही नेमकं कोणाला द्यायचं? आमचे सर आहे हा, देशमुख सर, बर, हा, सूरज देशमुख, हा हा, त्यांचे मार्गदर्शन. हा हा. पण सर असं तुम्हाला कधी तुमच्या मित्राने किंवा असं काही फॅमिलीमध्ये असं कधी कोणी टोकलंय का की काय तू डब्बे खाऊन बॉडी बनवलीये, स्टेरॉइड घेऊन बॉडी बनवली? मी पहिले बोललो ना, हात नाही पुरे तो अंगूर खट्टे, नाचते नाही आहे तो अंगण तेडा, असे भरपूर लोक राहते. पण जे प्रॉपर जिमला येतात करता जिम वगैरे, त्यांना माहिती असतं, त्यांना आवड असते, ते आपलं कौतुक करतात. सर तुमचा आवडता बॉडी बिल्डर कोण आहे आपल्या भारतामध्ये? ते आपले सुहास खामकर आहे. बर, त्यांना मी मानता बॉ, त्यांची फिजिक बघून तुम्ही ऍप्रिशिएट होता. मी सर पण आतापर्यंत तुम्ही एवढं, आता तुमचं 62 वय चालू आहे, तर असं कधी तुम्हाला कोणी बोललं नाही की आम्ही तुम्हाला स्पॉन्सर करतो तुमच्या बॉडीसाठी, काय जे काही खर्च तुमचा खुराक असेल? नाही सर, अजून तर कोणी बोलला नाही. आपण आपला चालू आहे हळूहळू. पण इतका खर्च अजून पण करता का, मॅनेज करता का तुम्ही? हो करतो सर, त्यासाठी मेहनत बी करावं लागते. जिम मध्ये मी सतत सकाळ संध्याकाळ काम करतो. बरं होतं. किती पर्सनल ट्रेनिंग घेतात दिवसभरात? माझे 7 आहे. बर बर बर, ओके. हा, आता मला सांगा, बॉडी बिल्डिंग हे जे क्षेत्र आहे हे फार वेगळं, इतर खेळांपेक्षा खूप वेगळं आहे. पण तुम्ही जर बघितलं IPL मध्ये काही कोट्यवधी रुपये खेळाडूंवर खर्च केले जातात, पण बॉडी बिल्डरला आज कोणी वाली नाहीये. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? चुकीचं वाटतं. एवढी मेहनत करून आणि कष्ट करून बॉडी बनवून स्टेजवर जायचं आणि काही प्रतिसाद नाही मिळाला किंवा काही नाही भेटलं तर मग थोडा नर्वस होतो माणूस. कारण स्वतः अशा परिस्थितीमध्ये स्वतः करू शकत नाही. पण सर एक मनातून कुठेतरी वाटतं की तुम्ही काही लाखो रुपये बॉडीवर खर्च करता, पण जेव्हा एखादी स्पर्धा तुम्ही जिंकता, हातामध्ये तुम्हाला 2-3 हजार रुपये टेकवतात, तर ही चर्चा तर लय झालेली आहे आणि कुणी याच्यावर जास्त लक्ष बी देत नाही. द्यायला पाहिजे. पण याच्यामधून फायदा काय नेमका? जर तुम्ही इतके लाखो रुपये खर्च करून बॉडीवर तुम्हाला 2-3 छंद असतो सर. बरोबर, शौक बसतो. बाकी काय म्हणजे हा शौक तुम्हाला आता कायम चालू ठेवायचा आहे. बस बस. हातात सर्टिफिकेट देतात किंवा 1000-2000 देतात, ते तर आपल्या 1 दिवसाचा खर्च असतो. पण त्याला इलाज नाही, कारण आपल्याला शौक आहे, आपल्याला स्टेजवर बॉडी शो करायचं, मसल दाखवायचे. आणि माझं तर असं आहे, मी यंग जनरेशनला एक सल्ला देतो का, मी 60-62 झाल्यावर सुद्धा आज छान वर्कआउट करतो. आमचे सर मार्गदर्शन करतात, मी तसंच वर्कआउट करतो, तसं डाईट करतो आज पण. सर आता अशी मुलं, आता तुम्ही तुमच्या कोचचं नाव घेतलं सूरज देशमुख, आता अशी काही मुलं आहे की सोशल मीडियावर तो बॉडी बिल्डर जसा वर्कआउट करत तसं ते जिम मध्ये वर्कआउट करतात. त्यांना वाटतं की माझी पण बॉडी त्यांच्यासारखी बनेल. आजकाल तेच ट्रेंड चाललं सर, युट्यूबवर पाहता. आणि ऍक्च्युली काय असतं का, जे तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय, जो करतोय, त्याचा डाईट, त्याची मसल क्वांटिटी, त्याचं सगळं काही वेगळं असतं. आणि हे पोरं तसंच करायला जातं, हे चुकीचं आहे. कारण यांचा स्टॅमिना, त्यांच्या स्टॅमिना मध्ये फरक असतो. पण ते फक्त एक व्हिडिओसाठी ते शो करतात. पण बॉडी बिल्डिंग मध्ये यायचं का ठरलं? कारण क्षेत्र खूप सारे आहे, पण बॉडी बिल्डिंगच का तुम्ही निवडली? क्षेत्र भरपूर होता, सपोर्ट नसल्यामुळं आणि थोडीशी गरिबी होती आई वडिलांची. तेव्हा पण गॅरेज वगैरे असं मेहनत करायचो आणि एवढं काही सपोर्ट नव्हतं. हा सोपा मार्ग भेटला, नंतर महाग झाला स्टेरॉइड मुळे. आमच्या टायमाला स्टेरॉइड वगैरे काही नव्हतं. आम्ही स्वतःच नॅचरल असं खाऊन करायचो. आता कॉम्पिटिशन वाढलं. हो बरोबर, ते करावं लागतं. सर बऱ्याच जिम मध्ये आपण बघतो की हार्डकोर इक्विपमेंट असतात. आता तुम्ही स्वतः गोल्ड जिम मध्ये हाय क्वालिटीचे इक्विपमेंट्स, तर बॉडी ही नेमकी कोणत्या जिम मध्ये बनते? हार्डकोर वर्कआउट केला बनते की जे नवीन काही इक्विपमेंट्स आता अपडेट झाले? तर तुम्ही हे जी गोष्ट सांगितली, हे जिमवर नसतो, इक्विपमेंट बरोबर नसतो. स्वतःचा जे कॉन्फिडन्स असतो सर, छोटे जिम मध्ये बी माणूस करू शकतो, मोठे. इतकं फरक आहे का, मोठी जिम जसं गोल्ड जिम आहे, इक्विपमेंट चांगले थोडासा हा फरक पडतो. पण फुल स्वतःचा कॉन्फिडन्स पाहिजे सर.
बरोबर. हा. पण ती कशी जिम असो. बरोबर. जेव्हा तुम्ही एखादी स्पर्धेची तयारी कराल, म्हणजे आता इथून मागे बऱ्याच स्पर्धा तुम्ही खेळल्या, तर एक अंदाजे डाएट काय असतो तुमचा दिवसभरामध्ये? सर डाईटचं तर ते सतत एकसारखं नसतं, कारण 2-3 महिने त्याचं ते ट्रीटमेंट चालतो आपल्या बॉडीचा. त्याच्यानंतर तरी पण आहारामध्ये काय काय असतं तुमच्या? आहारमध्ये ऍक्च्युली ऑइली तो झिरोच, बरं. हा. स्वीट नाही, नाही. आणि एवढं कार्ब आहे ते काही काळासाठी कार्ब बंद करावं लागतं. बरं. हा. त्याचे पहिले चालू असतं. हा. हाय प्रोटीन डाएट. येस. हाय प्रोटीन मध्ये काय काय घेतात? हाय प्रोटीन मध्ये चिकन किती अंदाजे चिकन किती असतं? चिकन 600 ग्राम, बरं. 3 मिरी, आणि अंडी 10-12 बॉईल असं. अरे. आणि काही कार्बसाठी राईस वगैरे. पहिले कॉम्पिटिशनचे 15-20 दिवस, 1 महिना पहिले कार्बसाठी स्वीट पोटॅटो वगैरे. तुमचा काळ हा फार वेगळा होता, तेव्हाचं खाणं पण खूप वेगळं होतं. पण आता सगळ्या गोष्टी चेंज झाल्या. म्हणजे एक 20ल्या तरुणाला सुद्धा शुगर, कोलेस्ट्रॉल, BP असे त्रास व्हायला लागले. तर हे कुठेतरी कमी होण्यासाठी काय केलं पाहिजे? व्यायाम करायला पाहिजे. सर्वात सोपं आयडिया. मध्यंतरीच्या काळामध्ये किंवा आजही जर बघायला गेलं तर सप्लिमेंट्स हे बॉडीला हार्मफुल आहे, यांनी किडनी फेल होते, केस गळतात. तर आता पण तुम्ही बऱ्याच सप्लिमेंट आता घेतलेल्याच असतील. मला काय वाटतं? मला काही नाही झालं. मी तुमच्या समोर आहे. मी अजून बी माझा खाना व्यवस्थित, माझा व्यायाम व्यवस्थित, सगळं काही. एक तरुण मुलगा जसं वर्कआउट करतो त्याच्यापेक्षा तर 1 पटाने मी जास्तच करतो आज पण. निसार सर, मला एक प्रामुख्याने प्रश्न विचारावासा वाटतो तुम्हाला, की अशी काही लोक असतात की आज एका गुरुकडे ट्रेनिंग घेतात, परत त्याला सोडतात, दुसरीकडे ट्रेनिंग घेतात, मग त्याला पहिल्याला शिव्या देतात. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? असतील असे लोक, पण माझा असा हेतू आहे का माझे जे सर आहे, माझे जे ट्रेनर आहे सूरज देशमुख सर, यांनी मला प्रत्येक गोष्टीला प्रतिसाद दिला. व्यायाम असो, डाईट असो, पैसे असले नसले तरी मला मदत केली. भरपूर त्यांचा मला प्रतिसाद भेटला. त्यांचा मी आभारी आहे. थँक्यू सो मच निसार सर. आज तुम्ही वेळात वेळ काढून एक माझ्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून संवाद साधला. वयाच्या 62व्या वर्षी सुद्धा एक स्वतःला मेंटेन ठेवलंय. आतापर्यंत किती दवाखान्याचे चक्र मारले तुम्ही सर? नाही, दवाखाना नाही सर, अजिबात नाही. बाय चान्स कधी लागला असेल पुढे काही नॉर्मल पट्टी मारायला. बरं. तरी तुम्ही बघू शकता, कारण आज जर बघायला गेलं तर एक 20-25 वर्षाच्या मुलांना, मुलींना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आजार हे जडलेले आहे. कोणाला शुगरचा त्रास आहे, कोणाला BPचा त्रास आहे, काहींना थायरॉइड सुद्धा आता त्याचं प्रमाण हे खूप वाढलंय. कोलेस्ट्रॉलमुळे हार्टमध्ये ब्लॉकेज व्हायला सुरुवात झालेली आहे. तर एक निसार सरांची देहयष्टी, शरीरयष्टी बघून तरी तुम्ही एक मोटिवेशन त्यांच्याकडून घ्या आणि आजच जिमला सुरुवात करा. कारण तुमच्या पैशापेक्षा तुमचं शरीर बरोबर हे फार महत्वाचं आहे. म्हणजे शरीर हीच तुमची खरी संपत्ती आहे. तर निसार सरांची ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा. आणि अजून पुन्हा एकदा मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बी फिट, स्टे फिट. जय हिंद.